नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मटण बिर्याणी पाहतोय. तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा. मी हा 1.5 किलो दिल्ली राईस तांदूळ घेतला आहे. हा पहा, असा लांब लांब असतो तो. आणि मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे. त्याचे पीस साधारण असे मिडियम साईजचे ठेवलेले आहेत. जास्ती जाड आणि जास्ती बारीक असे काही नाही. आपण सर्वप्रथम ना पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजवून ठेवायचे. तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ अर्धा पाऊण तास चांगले भिजलेले आहेत. आणि आता हे 80% शिजवायचं आहे. ह्याचा भात जास्ती शिजवायचा नाही. पातेलीत मी पाणी गरम करायला ठेवले. जवळजवळ अर्ध्या पातेलीच्या वरती पाणी घेतलेलं आहे. आणि त्यासाठी मी मीठ घालते ह्याच्यामध्ये. साधारण 4 चमचे मीठ मी घातलेले आहे. आणि त्यामध्ये लागणारे हे जे खडे मसाले पाण्यामध्ये घालायचे ते सगळे. आणि पाणी अजून थोडंसं गरम झालं त्यात आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून देऊया. आपण आपला आता भात शिजायला घातलेला आहे बिर्याणीचा. आपण आता मटण मॅरिनेट करून ठेवू. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. हे मी जवळजवळ 1.5 वाटी दही घेतलेलं आहे. कोथिंबीर, पुदिना, कांदा बारीक चिरून, आलं लसूण पेस्ट, जिरा पावडर, हिरवी मिरची, टोमॅटो, मीठ आणि त्याला धणे पावडर ही घालायची आहे. आणि हा मी तळलेला कांदा घेतलेला आहे. त्याबरोबर मी रेडीमेड बिर्याणी मसाला घेतला आहे. तर हे आपण सगळं कालवून घेऊ आणि 15-20 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊया. त्यातच हळद आणि हे मी 2 चमचे लाल तिखट घेतले. हे सगळं मिक्स करायचं. त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं. आपण मटण कढईत शिजवून घेऊयात. मटण कुकरमध्ये शिजवलं तरी चालेल, पण कढईतलं मटण जास्ती छान होतं. त्यात खडे मसाले टाकले सगळे. अर्ध्या तासात आपले मटण आता पूर्णपणे शिजेल. झाकण घालून ठेवून देऊ.
कांदा बटाटा हे दोन्ही मी असं तळून घेतलेलं आहे आणि आता आपण बिर्याणी लावायला घेऊया. मी आधी खाली सर्वप्रथम थोडंसं तेल टाकलं आहे आणि या तेलावर थोडासा आपण शिजलेला तांदूळ, पुदिना, कोथिंबीर, थोडासा कांदा, बटाटे आणि सगळं टाकून झाल्यावर आपण वेलचीची पूड घालायची. वेलचीची पूड ही मी कुठल्याच व्हिडिओमध्ये पाहिलेली नाही आहे, पण वेलचीची पूड घातल्यानंतर बिर्याणीला वेगळीच टेस्ट येते. अशा प्रकारे आपण पूर्ण बिर्याणी आपली लावून घेऊ. आता पूर्ण लावून झाली आहे. आता हे शेवटचं जे तेलाचं असतं ना, हे राहिलेलं, हे वरनं संपूर्ण पेरून टाकायचं. हे जर तुम्ही पेरलं तर तुम्हाला वेगळा कलर टाकायची काही गरज नाही आहे त्यामध्ये. आणि हे आपण तळलेलं जे तेल वापरलं होतं ते त्याच्यावरनं चारी बाजूनी सोडायचं. आता आपण थोडंसं याला असं हे काचे मारून थोडंसं लोण्याचं तूप सोडायचं आणि बिर्याणी आपण वाफवायला ठेवून द्यायची. आपली बिर्याणी पूर्ण लावून झालेली आहे. आता आपण ही एक अर्धा तास वाफवून घेऊया. थोडीशी आपण कोळशाची याला फोडणी द्यायची आणि हे लगेच याला झाकण घालून वाफवायला ठेवून द्यायचं. पाहू शकता तुम्ही. चिकन बिर्याणी आपली पूर्णपणे तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.